हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मॅथमेटिकल लॉजिक या चॅप्टरचं इंट्रोडक्शन, त्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेटमेंट, बरोबर आहे, कशाला स्टेटमेंट म्हणायचं आहे, कोणते कोणते स्टेटमेंट राहणार आहेत, कोणते कोणते स्टेटमेंट राहणार नाही हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं लॉजिकल कनेक्टिव्ज, बरोबर आहे, लॉजिकल कनेक्टिव्ज कोणते कोणते आहेत. त्याच्यानंतर पाहिलं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट नंतर आपण पाहिलं होतं ट्रूथ टेबल्स, बरोबर आहे ना. त्या प्रत्येकाची तुम्ही व्यवस्थित स्टडी केलेली असेल. या लेक्चरमध्ये आपल्याला त्याच्या बेसिसवरती जी एक्सरसाइज दिलेली आहे, एक्सरसाइज नंबर 1.1 याला सॉल्व करायचं आहे. कोणती एक्सरसाइज नंबर 1.1. लक्षात ठेवा, एक्सरसाइज सॉल्व करताना तुम्हाला त्याच्या बेसिसवरती जी थेरी दिलेली आहे ती थेरी व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या बेसिसवरती कोणतीही एक्सरसाइज जर दिलेली असेल ती व्यवस्थित सॉल्व करू शकतात, बरोबर आहे. आता जी एक्सरसाइज आहे 1.1 ही टोटली त्या इंट्रोडक्शन वरती, पुन्हा स्टेटमेंट काय असतं, बरोबर आहे, कोणते स्टेटमेंट, कोणते सेंटेन्स स्टेटमेंट राहणार आहेत, कोणते सेंटेन्स स्टेटमेंट राहणार नाहीत. नंतर तुमचा कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत आणि त्यांचे ट्रूथ टेबल आहेत, त्यांच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे ना. आता एक्सरसाइज नंबर 1.1 त्याचा आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सर्वात पहिलं क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे, काय दिलेलं आहे काय नाही ते पाहायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चनला सॉल्व करणार आहोत. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर स्टेटमेंट्स, बरोबर आहे ना. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट म्हणजे कोणते जे सेंटेन्स खाली दिलेले आहेत ते स्टेटमेंट आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे, बरोबर आहे. जस्टिफाय म्हणजे तुमचा आन्सर सांगायचा आहे. जर स्टेटमेंट असेल तर काय स्टेटमेंट आहे, जर नसेल तर काय स्टेटमेंट नाही ते सांगायचे. इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू, आणि जर ती स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे ना, लक्षात आलं. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट, खाली दिलेले कोणते स्टेटमेंट आहेत. जस्टिफाय जर असेल तर रिझन लिहायचं आहे, बरोबर आहे, नसेल तरी पण त्याचा रिझन लिहायचं आहे. नंतर इन केस ऑफ स्टेटमेंट, जर स्टेटमेंट असेल तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे, बरोबर आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट पहा, 5 + 4 = 13. 5 + 4 = 13. आता मला हे सांगा, हे स्टेटमेंट आहे का. यस, इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. बिकॉज 5 + 4 = किती येतं, 9. गिवन काय 13. म्हणजे तुम्ही याला कोणाला जरी दाखवलं तर हे काय राहणार आहे, स्टेटमेंट राहणार, परंतु फॉल्स राहणार आहे. कारण आपण ऑलरेडी स्टेटमेंटची डेफिनेशन सांगितलेली. इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ते एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, पण त्याची व्हॅल्यू एकाच वेळी ट्रू आणि फॉल्स हे दोन्हीही नको. ठीक आहे ना. मग पहा, 4 + 5 तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी गेला तरी 4 + 5 = काय येत असतं, 9. या ठिकाणी गिवन काय आहे, 13 आहे, बरोबर आहे ना. म्हणजे हे सर्वात पहिले फर्स्ट जो क्वेश्चन होता, हे स्टेटमेंट आहे का. यस, इट इज स्टेटमेंट. हे काय राहणार आहे, स्टेटमेंट. इट इज स्टेटमेंट, बरोबर आहे ना. मग हे जर स्टेटमेंट असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे, बरोबर आहे. इट्स ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे, फॉल्स, कॅपिटल F, बरोबर. याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे, कॅपिटल F. ठीक आहे. कशावरती डिपेंड आहे, जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करायची आहे. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेलं पहा, x - 3 = 14. x - 3 = 14. मला सांगा आता x - 3 = 14 हे कोणतं सेंटेन्स आहे, हे ओपन सेंटेन्स आहे. बिकॉज x ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही, बरोबर आहे ना. याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे किंवा जी त्याची ट्रूथ आहे ती काय होणार आहे, त्याच्या गिवन कंडिशन किंवा कंडिशन नुसार चेंज होणार आहे. ती कंडिशन तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये दिलेली नाही, म्हणून याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो, बरोबर. जर या ठिकाणी तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली असेल तर ते ओपन सेंटेन्स असतं का, नाही. मग हे ओपन सेंटेन्स आहे, बरोबर आहे ना. मग हे ओपन सेंटेन्स जर असेल तर ओपन सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणतात का लॉजिक मध्ये, नाही. ओके. मग याला काय म्हणणार, इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट. मग रिझन सांगा काय आहे त्याचं, वाय इट इज नॉट स्टेटमेंट. बिकॉज इट इज, हे काय राहणार आहे, ओपन सेंटेन्स.
ओपन सेंटेन्स. ठीक आहे, हे ओपन सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट नाही. खूप सोपं आहे. बरोबर आहे. आता मी हे तुम्हाला लिहून दाखवतोय. आता मी तुम्हाला काय तोंडी एक्झाम्पल सांगणार आहे. बरोबर. पहा, नेक्स्ट थर्ड आहे क्लोज द डोअर. काय आहे? क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर म्हणलं तर ही काय आहे? ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणलं तर थोडक्यात हे कोणतं आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. कोणतं आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं का? लॉजिक मध्ये नाही. मग तुम्ही काय सांगणार थर्डचं? इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मी तुम्हाला प्रत्येकाचा आन्सर सांगतो, परंतु आता या ठिकाणी लिहिणे शक्य नाही. ठीक आहे ना. पहा काय थर्ड काय दिलेलं आहे? क्लोज द डोअर. म्हणजेच हे कोणतं सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे काय राहणार? स्टेटमेंट राहणार नाही लॉजिक मध्ये. बरोबर आहे ना. म्हणून याचा आन्सर काय लिहिणार? इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बरोबर आहे. 4 नंबरचं दिलेलं आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? यस. बरोबर आहे ना. म्हणजे हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्स हे काय असतं? स्टेटमेंट असतं लॉजिक मध्ये. बरोबर आहे. मग काय सांगणार? इट इज अ स्टेटमेंट. ओके. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आपण ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर शिकलो होतो. बरोबर आहे. मग या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी पाहिलं होतं 0 कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असतं. ज्याचा रिअल पार्ट आणि नंतर इमॅजिनरी पार्ट दोन्हीही 0 असतात त्याला 0 कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. बरोबर आहे. म्हणून 0 हा सुद्धा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर आहे. इथपर्यंत आलं लक्षात. मग इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. नंतर 5वं, प्लीज गेट द ब्रेकफास्ट. प्लीज गेट द ब्रेकफास्ट. बरोबर आहे. आता हे काय आहे? रिक्वेस्ट आहे. बरोबर आहे. हे रिक्वेस्ट केलेली. रिक्वेस्ट म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ऑर्डर करणे, कमांड देणे, रिक्वेस्ट करणे हे सर्व इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. बरोबर आहे ना. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का? नाही. मग इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे 5व्याचं आहे. नंतर 6वं काय दिलेलं आहे? कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मग कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रंट ट्रायंगल हे काय असतात? सिमिलर असतात. सांगा मग हे काय आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. जे सिमिलर ट्रायंगल असतात ते कॉन्ग्रंट असतीलच असं नाही, पण कॉन्ग्रंट ट्रायंगल हे नेहमी काय असतात? सिमिलर असतात. बरोबर आहे. इट इज स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हे 6व्याचं झालं. 7वं काय दिलेलं हे खूप महत्वाचं आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे. जर या ठिकाणी तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू दिली असती, एक्स ची व्हॅल्यू समजा 1 दिलेली आहे. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे 1 इज इक्वल टू 1 ट्रू आहे. पण एक्स ची व्हॅल्यू जर 2 दिली, बरोबर आहे, 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 म्हणजे 4 इज इक्वल टू 2. हे ट्रू आहे का? नाही. 1 साठी ट्रू आहे, पण 2 साठी ट्रू आहे का? नाही. 3 साठी ट्रू आहे का? नाही. बरोबर आहे ना. म्हणजे कशावरती डिपेंड आहे? त्या एक्सच्या व्हॅल्यूवरती. म्हणजेच हे कोणतं आहे? ओपन सेंटेन्स आहे. क्वेश्चन नंबर 7. बरोबर आहे. हे स्टेटमेंट आहे का? नाही. बिकॉज इट इज ओपन सेंटेन्स. आणि काय रिझन आहे हे तुम्हाला दाखवलं, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. रिझन काय देणार? इट इज ओपन सेंटेन्स. ठीक आहे. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलं? 7च्या 7 एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलेले ना? व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. त्याच्यातला 8 काय आहे? अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल तर त्याला किती रूट्स असतात? 2 रूट्स असतात. बरोबर आहे ना. मग 2 पेक्षा जास्त रूट असू शकतात का? नाही. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? टी राहणार आहे. बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. 2 पेक्षा जास्त रूट नसतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला. बरोबर आहे. म्हणजे हे काय आहे? ट्रू आहे. नंतर 9 नंबरचं एक्झाम्पल पहा. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. काय आहे? डू यू लाईक मॅथमॅटिक्स. म्हणजे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणलं तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का? नाही. बरोबर आहे. मग इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. नाहीतर लगेच तुम्हाला क्वेश्चन विचारलं डू यू लाईक मॅथमॅटिक्स, तुम्ही लगेच एखादं म्हणेन यस, एखादं म्हणेन नो. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार नाही. लॉजिक मध्ये आपल्याला फक्त काय आयडेंटिफाय करायचं? स्टेटमेंट आहे का नाही एवढं आयडेंटिफाय करायचे. बरोबर आहे. मग हे स्टेटमेंट नाही. रिझन काय? हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय पहा. द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट. बरोबर आहे ना. मग
सांगा, मला सांगा, सन सेट्स इन द वेस्ट हे काय आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे ना? इट इज स्टेटमेंट. त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहितच आहे, सांगू शकतात ना तुम्ही. ओके. नंतर त्याच्यानंतर 11 नंबरचं काय? ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर म्हणजे सर्व जे रिअल नंबर्स आहेत ते काय आहेत? होल नंबर्स आहेत. सांगा हे काय? हे स्टेटमेंट आहे, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, पण हे ट्रू नाही, बरोबर आहे. सर्व रिअल नंबर हे होल नंबर नाहीत. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर बट ऑल रिअल नंबर्स आर नॉट होल नंबर, बरोबर आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? फॉल्स राहणार आहे. ठीक आहे. हे स्टेटमेंट आहे, इट इज स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ, बरोबर आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? एफ राहणार आहे. नंतर 12 नंबरचं काय दिलेलं आहे? कॅन यू स्पीक इन मराठी? तुम्ही मराठीमध्ये बोलू शकतात का? तिथं नाही म्हणायचं यस आय कॅन स्पीक इन मराठी, बरोबर. तिथं हे विचारलेलं आहे तुम्हाला, हे स्टेटमेंट आहे का? इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे ना? प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात येते. ओके. त्याच्यानंतर पहा 12 नंबरचं 13 नंबरचं एक्स स्क्वेअर मायनस 6x एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 when x इज इक्वल टू 7. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिलेली, याचा अर्थ हे स्टेटमेंट आहे. ही गिवन कंडिशन आहे ना, x ची व्हॅल्यू दिलेली. मग आता आपण चेक करून बघणार की हे ट्रू आहे का फॉल्स आहे. हे स्टेटमेंट आहे, यस इट इज स्टेटमेंट, बरोबर, बिकॉज x ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. मग हे ओपन सेंटेन्स आहे का नाही? फक्त जर तुम्हाला एवढंच दिलं असतं तर आपण काय म्हणलं असतं? इट इज ओपन सेंटेन्स, बरोबर आहे. हे स्टेटमेंट नाही, पण इथं या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिलेली म्हणजे हे स्टेटमेंट आहे. मग पुट करा व्हॅल्यू 7 स्क्वेअर मायनस 6 इंटू 7 मायनस 7 इज इक्वल टू 0. 7 स्क्वेअर किती येतो सांगा? 49 मायनस 42 मायनस 7 इज इक्वल टू 0. 49 मायनस 49 इज इक्वल टू 0 म्हणजे 0 इज इक्वल टू 0. ट्रू आहे ना? इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T मीन्स ट्रू. ठीक आहे. 13 नंबरचं आलं लक्षात. नंतर 14 नंबरचं काय? द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. मग सांगा द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0 ट्रू आहे का? सांगायचं, व्यवस्थित विचार करायचा आहे. यस इट इज ट्रू, बरोबर आहे ना. सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0 हे ट्रू आहे आणि याचे हे ट्रूथ व्हॅल्यू हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? ट्रू राहणार आहे. नंतर इट्स रेनिंग हेवीली. इट्स रेनिंग हेवीली. आता इट्स रेनिंग हेवीली म्हणलं तर हे ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे. इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज ओपन सेंटेन्स. हा होता तुमचा फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं की स्टेटमेंट आहे का नाही. जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, नसेल तर रिझन लिहा. ठीक आहे. सोपं होतं, खूप सोपा होता तो क्वेश्चन. आता त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करायची आहे. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचं. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे? राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खाली दिलेले जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे आहेत. ठीक आहे ना. आधी काय करायचं? सर्वात पहिले स्टेटमेंट लिहायचं आहे. ठीक आहे. पहा, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. नागपूर इज इन महाराष्ट्र and Chennai is in Tamil Nadu. ठीक है. चेन्नई इज इन तामिळनाडू. स्पेलिंग ओके. नागपूर इज इन महाराष्ट्र हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. चेन्नई इज इन तामिळनाडू हे सेकंड स्टेटमेंट आहे. म्हणजे ज्याला तुम्ही काय कन्सिडर करणार? P. ह्या स्टेटमेंटला काय कन्सिडर करणार? Q. बरोबर आहे. या ठिकाणी कन्सिडर करायचं. लेट P इज इक्वल टू नागपूर इज इन
महाराष्ट्र, बरोबर. क्यू काय राहणार आहे सेकंड. दोन स्टेटमेंट आहेत किंवा दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. चेन्नई इज इन ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट लिहिले, पी आणि क्यू कन्सिडर केलं. आता या ठिकाणी थोडक्यात कनेक्टिव्ह कोणता आहे अँड. अँड साठी सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला. आता सिम्बॉलिकली लिहायचं आहे. इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे सांगा. पहिलं स्टेटमेंट पी आहे, बरोबर. सेकंड स्टेटमेंट क्यू आहे आणि दोघांना कशाने कनेक्ट केलेलं आहे अँडने, म्हणून कंजंक्शनचं सिम्बॉल द्यायचं. हे झालं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. खूप सोपं आहे, बरोबर आहे ना. इझी आहे ना, खूप सोपं आहे. आता सेकंड पहा. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केलस. काय ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केलस. मग सांगा स्टेटमेंट कोणते राहणार आहे. लेट पी इज इक्वल टू ट्रायंगल इज इक्विलॅटरल पहिलं, बरोबर आहे. आणि सेकंड काय राहणार आहे ट्रायंगल इज आयसोस्केलस. ठीक आहे. आता या ठिकाणी फक्त आयसोस्केलस दिलेले दोन. आता दोन स्टेटमेंट आहेत, दोन सिंपल स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत ऑर म्हणजेच डिसजंक्शन, बरोबर आहे. म्हणून त्याचं सिंबॉलिक फॉर्म. इन सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म काय राहणार आहे त्याचा. पहिलं पी स्टेटमेंट, सेकंड क्यू आणि दोन्ही कशाने जॉईन केलेले आहेत ऑर म्हणजेच डिसजंक्शन. सिंबॉल लक्षात ठेवा. सोपं आहे ना. आता थर्ड काय दिलेलं पहा. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90, बरोबर आहे. आता सेकंड काय दिलेले व्यवस्थित लक्ष द्यायचं. सॉरी थर्ड, सेकंड तर आपण सॉल्व्ह केलं. थर्ड काय दिलेलं आहे. द अँगल इज राईट अँगल. The angle is right angle if and only if it is measure of 90 degree. It is measure of 90 degree. त्याचं मेजरमेंट किती राहणार आहे 90 डिग्री. आता पहा इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. Let P is equal to angle is right angle. Angle कोणता राहणार आहे राईट अँगल. Q the angle is measure of 90 degree. Measure of 90 degree, बरोबर. सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. इन सिंबॉलिक फॉर्म. आता इकडे लक्ष द्या. कोणता कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली म्हणजे बाय कंडिशनल, बरोबर आहे. पी क्यू हे बाय कंडिशनलनी जॉईन केलेले आहे. सिंपल आहे, खूप सोपं असतं. 4 नंबरचं. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ॲप्ट्यूस. आता दोन्ही स्टेटमेंट बा. Angle is neither acute nor obtuse. Angle is neither acute nor obtuse. ठीक आहे. आता लक्षात ठेवा अँगल हा acute पण नाही आणि obtuse पण नाही. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत निगेटिव्ह. तुम्ही जर पाहिलं दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत निगेटिव्ह. म्हणजे अँगल इज नॉट अॅक्यूट, बरोबर आहे ना. थोडक्यात मी असं लिहू शकतो निगेशन पी. निगेशन पी म्हणजे निगेटिव्ह, बरोबर आहे ना. अँगल इज नॉट अॅक्यूट, बरोबर आहे. आता जर फक्त पी घेतला असतं तर अँगल इज अॅक्यूट निगेशन सांगितलेलं आहे, बरोबर आहे.
किंवा तुम्ही असं लिहू शकतात, अँगल इज ॲक्यूट. सिंपल तुम्हाला सांगतो, अँगल इज ॲक्यूट क्यू, अँगल इज ॲब्ट्यूस, बरोबर. नंतर निगेशन पी, अँगल इज नॉट ॲक्यूट. नंतर निगेशन क्यू, अँगल इज नॉट ॲब्ट्यूस, बरोबर आहे. इन सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार मग याचा, सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार, ॲक्यूट पण नाही आणि ॲब्ट्यूस पण नाही, ॲक्यूट पण नाही आणि ॲब्ट्यूस पण नाही, म्हणजे कंजंक्शनचा आहे, बरोबर. कंजंक्शनचं दोन्हीही काय राहणार आहे, निगेटिव्ह मध्ये राहणार, पण हे कंजंक्शनचं राहणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे, फक्त थोडा विचार करायचा आहे, गडबड करायचं नाही. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष देते प्रत्येकाला. आता त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात 5 नंबरचं, बरोबर. देतो तुम्हाला हे 5 नंबरचं सॉल्व्ह करून देतो, म्हणजे तुम्ही 6 आणि 7 सॉल्व्ह करू शकतात, बरोबर आहे. पहा, इफ triangle ABC is, if triangle ABC is right angle at B, right angle at B, then measurement of angle A plus measurement of angle B is equal to 90 degree. Sorry, measurement of angle C is equal to 90 degree. तर या ठिकाणी if then हे कनेक्टिव्ह आहे. सर्वात पहिले लेट P, triangle ABC is right angle at B. Q काय राहणार आहे, measurement of angle A plus measurement of angle B, angle C is equal to 90 degree. In symbolic form, symbolic form काय राहणार सांगा, P आणि Q हे दोन्ही कशाने, इफ देन या कनेक्टिव्हली जॉईन केलेले, म्हणून कंडिशनलचं सिम्बॉल. ठीक आहे, आता जे 6 आहे, 6 नंबरचे एक्झाम्पल काय आहे, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. मग तुम्ही याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. पहिलं कोणतं राहणार, पी, हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि क्यू काय राहणार आहे, सीमा दास रन्स फास्ट. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, जे दोन्ही दिलेले आहेत, पी कळाला, क्यू कळाला, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय राहणार आहे, इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनलचा सिम्बॉल देणार त्या ठिकाणी. ठीक आहे ना. नंतर 7 नंबर मध्ये एक्स इज नॉट रॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आता बट म्हणजेच कंजंक्शन, हे लक्षात ठेवा. बट म्हणजेच काय राहणार आहे, कंजंक्शन राहणार आहे. म्हणून एक्स इज नॉट रॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिलं स्टेटमेंट काय राहणार, पी, एक्स इज अ रॅशनल नंबर, नंतर त्याचं निगेशन करायचं, निगेशन ऑफ पी काय राहणार आहे, एक्स इज नॉट रॅशनल नंबर, बरोबर. सेकंड काय राहणार आहे, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर, म्हणजे एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर म्हणजे क्यू राहणार. पहिलं निगेशन पी काय राहणार आहे, निगेशन पी, एक्स इज नॉट एन इरॅशनल नंबर, बरोबर आहे. आणि क्यू काय राहणार आहे, क्यू, निगेशन क्यू नाही दिलेलं, त्या ठिकाणी क्यू दिलेला आहे, एक्स इज द स्क्वेअर ऑफ एन इंटिजर, बरोबर आहे. आणि दोघांचं सिम्बॉल बट म्हणजे कंजंक्शन, म्हणजेच कसं येणार सिम्बॉलिक फॉर्म, निगेशन पी कंजंक्शन क्यू असं येणार आहे, निगेशन पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे, इथपर्यंत आलं. हे 7चे 7 क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, व्यवस्थित लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करतोय. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 3? क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करतोय. ठीक आहे, पहा, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय करायचे, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. 4 इज अ ऑड और 1 इज अ प्राईम. पहिलं काय राहणार आहे,
सर्वात पहिले ह्याला सॉल्व कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. 4 इज अ ऑड और 1 इज अ प्राईम. मग याच्यामध्ये पहा 4 इज अ ऑड, मी डायरेक्टली आन्सरला सुरुवात करतो. लेट पी इज इक्वल टू काय लिहिणार 4 इज अ ऑड, 4 इज अ ऑड, बरोबर 4 इज अ ऑड. नंतर क्यू काय राहणार 1 इज प्राईम, 1 इज प्राईम. सर्वात पहिले त्यांना सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इन सिंबॉलिक फॉर्म, सिंबॉलिक फॉर्म काय राहणार आहे 4 इज अ ऑड म्हणजेच पी, बरोबर आहे. ऑर म्हणजे डिसजंक्शन. 1 इज अ प्राईम क्यू हे आलं. आता ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आता 4 इज अ ऑड म्हणजे हे काय राहणार आहे फॉल्स. और 1 इज अ प्राईम इट इज ऑल्सो फॉल्स. मग फॉल्स डिसजंक्शन फॉल्स हे काय आन्सर येतं फॉल्स. डिसजंक्शन मध्ये पहा तुम्ही व्यवस्थित फॉल्स और फॉल्स इज इक्वल टू काय असतं फॉल्स, बरोबर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. पहिल्याला पी कन्सिडर करायचं म्हणजे सिंबॉलिक फॉर्म इथपर्यंत तुम्हाला येतं. नंतर ट्रूथ व्हॅल्यूच्या 2 स्टेटमेंट इन्क्रीज वाढवायच्या आहे. आलं लक्षात. आता मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल पासून डायरेक्टली पी क्यू हे लिहून देणार नाही, सिंबॉलिक फॉर्म लिहिणार आणि डायरेक्टली त्याचे ट्रूथ व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे पहा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे पी राहणार आहे, बरोबर आहे. 46 इज अ प्राईम नंबर हे क्यू राहणार आहे. सिंबॉलिक फॉर्म आता अँड आहे म्हणजेच कसं राहणार आहे पी कंजंक्शन क्यू. ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्या त्याच्या. ट्रूथ व्हॅल्यू कसं राहणार आता मला सांगा, मला व्यवस्थित सांगायचा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, आता हा काय राहणार आहे एस इट इज ट्रू, हे काय आहे ट्रू राहणार आहे, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी कंजंक्शनचा सिम्बॉल आहे. नंतर 46 इज अ प्राईम नंबर हे काय आहे फॉल्स आहे. मग लक्षात ठेवा त्या टेबल मध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिजे. ट्रू अँड म्हणजे ट्रू कंजंक्शन फॉल्स, आन्सर काय येणार आहे फॉल्स, बरोबर आहे ना. आन्सर काय राहणार आहे फॉल्स. त्याच्यानंतर थर्ड मध्ये काय सांगितले का पुन्हा सेम. सर्वात पहिले पी कन्सिडर करायचे. 5 इज अ प्राईम नंबर म्हणजे तो काय राहणार आहे पी, बरोबर आहे. 5 इज अ प्राईम नंबर. क्यू काय राहणार आहे 7 डिवाइड्स 94 म्हणजे तो काय राहणार आहे क्यू. दोन्ही कशाने जॉईन करायचे एन ने म्हणजे पी कंजंक्शन क्यू. हा सिंबॉलिक फॉर्म झाला त्याचा. त्याच्यानंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू, ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू पहा 5 इज अ प्राईम नंबर हे काय राहणार आहे एस इट इज ट्रू कंजंक्शन. 7 डिवाइड्स 94, 94 ला डिवाइड होतो का 7 ने नाही होत म्हणजे हे काय आहे फॉल्स, बरोबर. हे आन्सर काय येणार ट्रू कंजंक्शन फॉल्स दॅट इज फॉल्स. असं सिंपल आहे, खूप सोपं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचं इफच्या नंतर पी काय राहणार आहे 3 into 5 इज इक्वल टू 8. पी काय राहणार 3 into 5 इज इक्वल टू 8 हे पी आहे. क्यू काय राहणार आहे तुमचं हे 4 नाही 5 नंबरचं आहे सॉरी. 3 into 5 इज इक्वल टू 8. देन 3 plus 5 इज इक्वल टू 50. 3 plus 5 इज इक्वल टू 50, बरोबर. सिंबॉलिक फॉर्म इफ कंडिशनल पी, पी कंडिशनल पी. ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्यात त्याच्या. ट्रूथ व्हॅल्यू पहिले सांगा 3 into 5 दॅट इज फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. आता इम्प्लाइज मध्ये फक्त पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू, बरोबर आहे. हे अशा प्रकारचे 4 नंबरचं जे आपलं राहिलेलं आहे काय 4 नंबरचं खूप महत्वाचं आहे. 4 नंबरचं काय आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रियल नंबर. लक्षात ठेवा. लेट पी इज इक्वल टू आधी काय कन्सिडर करणार इट इज ट्रू दॅट 5 minus 3i
5 minus 3i is a real number. Is a real number. बरोबर आहे. P is equal to, it is true that 5 minus 3i is a real number. त्याचा आपण काय करणार सर्वात पहिले निगेशन P. निगेशन P म्हणजे it is not true that 5 minus 3i is a real number. is a real number. बरोबर. सिंबॉलिक फॉर्म झाला या ठिकाणी. आता ट्रूथ व्हॅल्यू लिहायची, कारण या ठिकाणी सिंगल स्टेटमेंट आहे त्यामुळे त्याचा सिंबॉलिक फॉर्म झाला. आता कसं करणार सांगा. निगेशन पी म्हणजे त्याला तुम्ही कसं लिहिणार आहेत. निगेशन पी म्हणजे निगेशन पी ची व्हॅल्यू बोला. इट इज ट्रू दॅट 5 minus 3i is a real number. हे काय आहे फॉल्स. आता फॉल्सचं निगेशन काय राहणार आहे ट्रू राहणार आहे. निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. बरोबर. त्याच्यानंतर 6 नंबरचं तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह करू शकता स्वतः. 6 नंबरचं खूप इझी आहे, खूप म्हणजे खूप इझी आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 6 नंबरचं मिल्क इज अ व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज अ ब्ल्यू. मिल्क इज अ व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज अ ब्ल्यू. मग मिल्क इज अ व्हाईट पी राहणार ते. पी म्हणजे काय. मिल्क इज अ व्हाईट. क्यू काय राहणार स्काय इज ब्ल्यू. सिंबॉलिक फॉर्म इफ अँड ओनली इफ आहे ना, म्हणजेच पी डबल इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे. इथेपर्यंत आलं. हे काय राहणार आहे पी डबल इम्प्लाइज क्यू. मिल्क इज अ व्हाईट पी राहणार. क्यू काय राहणार स्काय इज अ ब्ल्यू. बरोबर आहे. आता याचा सिंबॉलिक फॉर्म लिहिला पी डबल इम्प्लाइज क्यू. सिंबॉल लक्षात ठेवा बरं का. डबल ॲरो. इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल. बाय कंडिशनलचा ॲरो द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. मिल्क इज अ व्हाईट. बरोबर. हे काय राहणार आहे ट्रू. डबल इम्प्लाइज स्काय इज अ ब्ल्यू. स्काय इज अ ब्ल्यू. स्काय हे काय आहे ब्ल्यू आहे. हे काय राहणार आहे ट्रू. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू म्हणजेच काय आन्सर राहणार ट्रू. आलं लक्षात. हे ट्रूथ व्हॅल्यू झालं. सिंपल आहे. हे मी डायरेक्टली लिहितोय, तुम्हाला व्यवस्थित लिहायचंय बरं का. 7 नंबरचं 24 इज अ कंपोजिट नंबर. हे 7 नंबरचं तुम्ही सॉल्व्ह करा, कारण 6 एक्झाम्पल तर ऑलरेडी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. सोपा आहे, खूप खूप म्हणजे खूप सोपा आहे, त्यामध्ये कसलाही डाऊट नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे पहा. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू. कोणते स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स. पी क्यू हे काय आहे ट्रू आहे. पी आणि क्यू हे काय आहे ट्रू आहे. आर आणि एस हे काय आहेत फॉल्स आहे. बर. त्याच्यानंतर काय सांगितलं. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मग खाली दिलेल्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काढा. सिंपल आहे, खूप सोपा आहे. पहा काय दिलेलं पहा. पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर. पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर अशा प्रकारे दिलेले ही तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. आता यांचे तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. कसं काढणार. सिंपल आहे. पी काय आहे ट्रू. क्यू काय दिलेलं आहे तुम्हाला. क्यू काय दिलेलं आहे ट्रू. कंजंक्शन आर काय दिलेलं आहे एफ. सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेट व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. टी डिसजंक्शन ट्रू कंजंक्शन फॉल्स म्हणजेच काय तर फॉल्स. रिझल्ट काय आला फॉल्स. आता याचा रिझल्ट द्यायचा आहे. याचा रिझल्ट कसा लिहिणार ट्रू डिसजंक्शन फॉल्स म्हणजेच काय राहणार ट्रू. डिसजंक्शन मध्ये एक जरी ट्रू असेल तर येणार आन्सर काय राहणार ट्रू. म्हणजे याचा आन्सर काय आलं ट्रू. सिंपल आहे, खूप सोपा आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. सेकंड काय दिलेलं आहे पहा. पी इम्प्लाइज क्यू. P implies Q or R implies S. P implies Q म्हणजे ट्रू. implies
क्यू काय ट्रू और आर फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. बरोबर. आता मला सांगा ट्रू इम्प्लाइज ट्रू, टी इम्प्लाइज टी म्हणजे काय येते टी, फॉल्स इम्प्लाइज आता हा ऑर म्हणजेच डिसजंक्शन. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, इट इज ऑल्सो ट्रू. बरोबर आहे. मग ट्रू और ट्रू आन्सर काय येते थर्ड नंबरचं. Q and R or Q and R or negation P and S. negation P and S. बरोबर. याला सॉल्व करायचं सिंपल आहे. Q म्हणजे ट्रू अँड R म्हणजे फॉल्स और निगेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स. आता सॉल्व करा. आधी हे ब्रॅकेट टी अँड एफ म्हणजेच एफ और निगेशन टी म्हणजे काय तर फॉल्स अँड फॉल्स. बरोबर आहे. आता बघा फॉल्स और फॉल्स अँड फॉल्स म्हणजे काय तर फॉल्स, फॉल्स और फॉल्स म्हणजे फॉल्स. सिंपल आहे. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. आधी हे सॉल्व केलं एफ आलं, नंतर या दोघांना सॉल्व करायचं. 4 नंबरचं काय दिलेलं आहे पहा. P implies Q, P implies Q and negation of R. P implies Q and negation of R. याला कसं सॉल्व करणार. P implies Q म्हणजे ट्रू implies ट्रू and negation of false. ट्रू इम्प्लाइज ट्रू म्हणजे काय येतं ट्रू अँड निगेशन ऑफ एफ म्हणजे काय येतं ट्रू. ट्रू अँड ट्रू म्हणजे काय येतं ट्रू. खूप सोपं आहे. टेबल आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे, पण तुम्ही कोणतेही एक्झाम्पल याच्यासारखं सॉल्व करू शकता. बरोबर आहे. आता 5th नंबरचं काय दिलेलं पहा. निगेशन आर डबल इम्प्लाइज पी, निगेशन आर डबल इम्प्लाइज पी, नंतर implies negation Q. negation of R, R म्हणजे F, double implies T, negation of false. True double implies true, implies true. तर ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू म्हणजे काय येतं ट्रू इम्प्लाइज ट्रू. आन्सर काय येतं ट्रू. ठीक आहे. 6 नंबरचं negation P and negation Q and R. negation P and negation Q and R or Q and R, Q and R or P and R. बरोबर आहे. पहा निगेशन P म्हणजे ट्रू अँड निगेशन Q म्हणजे ट्रू अँड फॉल्स. हे ट्रू अँड फॉल्स और ट्रू अँड फॉल्स. बरोबर. व्हॅल्यू व्यवस्थित द्यायची. आधी छोटे ब्रॅकेट सॉल्व करायचे. हे 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 बाकीचं ॲज इट इज. निगेशन टी म्हणजे काय तर फॉल्स अँड निगेशन टी म्हणजे फॉल्स अँड फॉल्स और याचं काय ना टी अँड एफ म्हणजे एफ और टी अँड एफ म्हणजे याचं पण काय येणार आहे एफ. सॉल्व करायचे. आता हा ब्रॅकेट सॉल्व करना. एफ अँड एफ, याचा आन्सर एफ येणार ना. एफ अँड एफ म्हणजे एफ और एफ और एफ म्हणजे काय येणार एफ. एफ अँड एफ, एफ और एफ. आन्सर काय आलं एफ. सिंपल आहे. खूप सोपं आहे. आपले जे ऍडिशनचे प्रॉब्लेम असतात त्यासारखे सॉल्व करायचे. 7 नंबरचं
आता तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात ना. आता हे मी सरळ सरळ जरी सॉल्व्ह करून दिले तरी तुम्ही लिहून घेता आणि व्यवस्थित एकालाही प्रयत्न नाही करणार. त्यामुळे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत हे. ठीक आहे. आता हे 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. याच्या बेसिसवरती जे आणखीन 2 रिमेनिंग एक्झाम्पल आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये शेवटच्या रिझल्टला निगेटिव्ह येणार आहे, कारण पूर्ण ब्रॅकेटला इथे निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह कंटिन्युअसली घेत चालायचं आणि शेवट जो रिझल्ट येईल त्याचं निगेटिव्ह करायचं आहे. ठीक आहे ना, एवढं लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 5 ला मी सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करणार आहोत. हा लास्ट क्वेश्चन आहे तुमच्या एक्सरसाइजचा. मग एक्सरसाइज संपून जाणार आहे, एंड होणार आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे पहा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले एक्झाम्पलचे निगेशन द्यायचे. पहिलं काय, तिरुपती इज इन आंध्रा. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे. मग याचं निगेशन कसं करणार. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. फक्त काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. सिंपल, फक्त काय लावायचे, नॉट. ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय दिलेलं पहा. इफ 3 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. आता ऑलरेडी नॉट दिलेला आहे, मग ते नॉट काय करायचे, तुम्हाला रिमूव्ह करायचे. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार, 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. फक्त रूट त्याचा काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. आता थर्ड याचं काय दिलेलं आहे, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं काय येणार निगेशन, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. किंवा तुम्ही असं लिहिलं रूट 2 इज इरॅशनल नंबर तरी पण चालेल. पण सिंपल आहे, नॉट लावायचं, फक्त जमून जाणार सर्व सर्व. ठीक आहे. मग 4 नंबरचं काय, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. मग त्याचं काय येणार आहे, पॉलिगॉन ABCD इज नॉट अ पेंटागॉन. आणि जे काय 5th नंबरचं आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. याचं निगेशन बरेचशा जणांना जमत नाही. ह्याचं निगेशन काय आहे, 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. जर या ठिकाणी इक्वल टू चं साइन असतं तर या ठिकाणी इक्वल टू आलं नसतं. या ठिकाणी इक्वल टू चं साइन नाही म्हणून या ठिकाणी मी इक्वल टू लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना. हे झालं तुमचं निगेशन. अशा प्रकारे आपली पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह झालेला आहे. इथपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, चांगली प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. थँक्यू.